पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही, शरद पवारांची टीका. तर चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी झाली, पण त्या सुरूच झाल्या नाहीत. 20 कंपन्यांच्या स्थलांतरावर फडणवीसांचं पवारांना उत्तर. राहुल गांधींकडून मोदींसह इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा अपमान, तर राहुल गांधींचा चिछोरेपणा अशोभनीय. फडणवीसांची टीका. तर राहुल गांधींचं वर्तन हे लोकशाहीसाठी गंभीर धोका. राजनाथ सिंग यांचाही निशाणा. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री. शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका. टिपकेंची उद्यापासून स्कूल ठीक करो मोहीम. शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी. तर शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह. दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. दगडूशेठ गणपती मंदिर विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मिळणार. आमदार हेमंत रासनेंची माहिती. तर दगडूशेठ गणपती मंदिराचं स्थलांतर करा, हिंदू महासभेच्या आनंद दवेची मागणी. मुंबई गोरेगाव फिल्म सिटीच्या कॅन्टीनवर एफडीएची धाड. अन्न सुरक्षेसंदर्भात नियमांचं उल्लंघन प्रकरणी परवाना रद्द. तर पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग आणि नाशिकमध्ये झेप्टोच्या आस्थापनेचा परवाना निलंबित. गडचिरोलीतील सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. 2 आठवड्यांमध्ये सविस्तर अहवाल देण्यासंदर्भात मुख्य सचिवांना नोटीस. या प्रकरणी सर्पदंश झालेल्या 2 विद्यार्थिनींना डिस्चार्ज आणि एकावर रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवक शिंदेंच्या सेनेत. मुंबईतील शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी पक्षप्रवेश. नाशिकच्या मालेगावात मेंढपाळ आक्रमक. भोपाळाच्या वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी. तर मेंढ्यांसह वन विभागाच्या कार्यालयामध्ये शिरण्याचाही प्रयत्न. केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी. प्रश्नांमध्ये जात, एससी आणि एसटीशी संबंधित माहितीचा समावेश. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक सुद्धा विचारला जाणार.